पिस्तूलही वापरतो. मी म्हणते हे जमत नसेल तर जीव द्यावा. पाठीवर पाण्यामध्ये जीव द्यावा. जीव द्यावा, पाण्यात जीव द्यावा. आणि जीव लावण्याकरता एक चान्स तरी द्यावा. एक चान्स तरी द्यावा. एक चान्स द्यावा. एक चान्स द्यावा. इथे थोड्या वेळ त्या थांबल्या असत्या तर त्यांचा काही विनयभंग होणार होता. आणि झालाच असता झालाच असता विनयभंग तर तो काय परक्याच्या हातून होणार होता. आपल्याच हातून झाला असता ना. म्हणे डार्लिंग डू यू लव्ह मी आय लव्ह यू. मावशी येणार आहे. मावशी येणार आहे भैया. मी असं करतो त्या कोपऱ्यावर जाऊन त्या दोन मुलींवर बारीक नजर ठेवतो. ते सध्या डोळे उघड म्हणजे बारीक नजर ठेव तोपर्यंत मी इकडचं आवरून घेतो. मी जातो. हा जा भैया. बरं झालं आठवलं तर काय एवढं तर झाडून घे. हा झाडून घे म्हणतोय. अरे झाडून घ्यायला मी काय तुला नोकर आहे काय. हा पोरींवरती बारीक नजर ठेवणार आणि मी कटाव मोर्या सावट. इथे कळतो काय आला कधी आला. कळवायचं सुद्धा नाही का. अरे कळवायचं का त्या बोलून चालून आम्ही लष्करी माणसं. एकदा आमचा बेत ठरला की ठरला. लगेच क्विक मार्च. लगेच जाणार असाल नाही. नाही नाही सामान दिसत नाही म्हणून विचारलं. सामान ठेवलं स्टेशन शेजारच्या हॉटेलात. तो सरळ गेलो तुझ्या कॉलेजच्या हॉस्टेलात. तिथे तुझा इथला पत्ता मिळाला. काय भयंकर बदल झालाय ना ती कॉलेजमध्ये. 22-23 वर्षापूर्वी याच कॉलेजात मी इंग्रजीचा प्रोफेसर होतो. त्यावेळच्या वातावरणात आणि आताच्या वातावरणात जमीन आसमानाचा फरक पडलाय. इंग्रजीत सुद्धा पडलाय. मी तुला शिकवायचं म्हणून. पण काय रे भैया हे कॉलेजचं वसतिगृह दिसत नाही. नाही कुणाचा तरी बंगला दिसतोय. येस. काय भानगड काय. कॉलेजच्या वसतिगृहात अभ्यास होत नाही काका. मग काय होतं भैया. इथे नुसती वसती होते. म्हणून मी आणि माझ्या मित्रांनी हा बंगला भाड्याने घेतला. गुड गुड. म्हणजे एकंदरीत तिथे तुझा अभ्यास जोरात चाललेला दिसतोय. अरे मस्त. भिंतीवर टांगलेली नट्यांची चित्र. सुंदर अभ्यास. तू मगाशी वाचत असलेलं अश्लील मासिक. छान अभ्यास. अरे वा. सिगरेट सुद्धा. सुंदर अभ्यास. म्हणजे हा बंगला भाड्याचा. हो. हे फर्निचर भाड्याचं. म्हणजे आम्ही पाठवत असलेले 1500 रुपये बहुधा तुम्हाला पुरत नसावे. काका या महिन्याची मनी ऑर्डर आली नाही. आली नाही ना. म्हणूनच तर मी स्वतः आलो. पहिला पैसे आणले. वा 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 वा. नाही हेच सांगायला आलोय की पुढल्या महिन्यापासून तुझी मनी ऑर्डर बंद भैयाजी. मनी ऑर्डर बंद. आम्ही करायचं काय. नोकरी. हे तुझं अभ्यासाचं दुकान एकदम बंद. अरे 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 अरे. म्हणजे माझ्या सर्व महत्वाकांक्षा रसातळाला जाणार. अरे वा. भलताच महत्वाकांक्षी दिसतोस भैया तू. आहेच मुळी. कारण एकाच वर्गात 4-4 वर्ष काढण्याची तुझी ही महत्वाकांक्षा पूर्ण करायला तुझा काका एखादा कुबेरच असायला हवा. काका तुम्हीच नाही का नेहमी सांगायचा. अरे काय सांगायचो. भैयाजी हवा तेवढाशी.
हवा तेवढा शिक म्हणालो मी. हवा तेवढा वेळ शिक असं नाही म्हणालो मी तुला. काका पण त्याच्यावरती काय पर्याय नाही का? तो आहे ना. कोणता? एक म्हणजे हा मी कुठल्या तरी एखाद्या श्रीमंत बाईशी हा. अथवा एखाद्या राजाच्या मुलीशी विवाह करायचा. आहा आयडिया. काका काका काठी द्या. काका टाळी द्या. काका काठी घ्या. काका बसा. असलं एक स्थळ आहे आपल्याकडे. ही राणी आहे आणि विधवा सुद्धा. वय 42-43. मुलगा वगैरे नाही हा. आणि ती आज इथे येणार आहे. काका जेवता जेवता करून टाका तिला प्रपोज. म्हणे करा करा तिला प्रपोज. भलताच आगाऊ झालायस तू भैया. अरे जिच्यावर माझं प्रेम होतं तिच्याशी लग्न झालं नाही म्हणून मी लष्करात गेलो आणि आज जन्म अविवाहित राहिलो. त्यात तू मला लग्न करायला सांगतोस? हो काका पण केवळ माझ्यासाठी, माझ्या शिक्षणासाठी, माझ्या महत्वाकांक्षेसाठी काका. अरे भैया पण ती नाही म्हणाली तर? नाही म्हणायचं काय? नाही म्हणाली तर ही घ्या काळी पैकी. नाही म्हणायची तिची काय विशाल. तुमच्या सारखा राजपिंडा पुरुष तिला 10 जन्म सापडायचा नाही. काका आता मागे वळायचं नाही हा. आता फॉरवर्ड मार्च. भैया ते जाऊ दे. तुला नाही जमायचं ते. हे बघ आपण लग्नाचं नंतर बघू.